नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक खूपच इंटरेस्टिंग पार्ट 1.4 द स्टोरी ऑफ टी याचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. बरोबर, म्हणजेच त्यातील प्रश्न आणि उत्तरे, क्वेश्चन्स अँड आन्सर्स. तुम्ही सगळ्यांनी चहाची गोष्ट तर वाचलीच आहे. चला आता त्यावरचे प्रश्न किती सोपे आहेत ते पाहूया. स्वाती, सुरुवात करूया. नक्कीच. आवर फर्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 1. List all the names of geographical places mentioned in the passage. या प्रश्नात आपल्याला पाठात आलेल्या सर्व भौगोलिक ठिकाणांची म्हणजेच देशांची आणि शहरांची नावे लिहायची आहेत. The answer is आसाम, चायना, कॅम्बोड, दार्जिलिंग, नीलगिरीज, इंडिया, मंगोलिया, जपान, इंग्लंड, युरोप, भूटान. अगदी बरोबर. तुम्ही जर पाठ नीट वाचला असेल तर तुम्हाला आठवेल की चहाचा प्रवास चीनपासून सुरू झाला. तो जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पोहोचला. आपला भारतात तर आसाम, दार्जिलिंग आणि निलगिरी यांसारख्या अनेक ठिकाणांचा उल्लेख आहे. ग्रेट. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. संदीप, पुढचा प्रश्न तर एक मजेशीर शब्दखेळ आहे. हो बरोबर. क्वेश्चन 2. मेक स्मॉलर वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड्स. ॲटलीस्ट 5 वर्ड्स ईच. म्हणजे दिलेल्या मोठ्या शब्दांमधील अक्षरे वापरून आपल्याला लहान अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. चला पाहूया. द वर्ड इज ॲक्च्युली अँड द स्मॉलर वर्ड्स आर ॲक्ट, ऑल, टॉल, कॉल, ॲली. नेक्स्ट इज रिफ्रेशिंग. द वर्ड्स आर फ्रेश, रिफ्रेश, रिंग, सिंग, फिन. थर्ड वर्ड इमिजिएटली. ह्यापासून आपण बनवू शकतो डायल, एट, डाय, मॅट, डेट. Now investigation. The words are invest, nation, station, nest, west. The fifth word is meditation. Smaller words are tan, addition, meet, edit. Number 6, enjoyable. The words are enjoy, able, joy, enable, noble. Next is loneliness. We get lone, one, line, nine, less. And the last one is friendship. The words are friend, ship, end, fried, find. Excellent. This is a good way to improve your vocabulary. खरंच खूप छान. आता पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन 3. From the passage, copy correctly any 3 sentences that begin with how. पाठातून how ने सुरू होणारी कोणतीही 3 वाक्य जशीच्या तशी म्हणजे कॉपी करून लिहायची आहेत. The answer is How and when did people first begin to drink tea? How did this magical beverage get its name? How did tea first come to India? हे तिन्ही प्रश्न आपल्या पाठात आले आहेत, जिथे लेखक चहाच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्या मावामागच्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण करतो. Very simple, isn't it? Absolutely. Now for question 4. We need to find meanings. Question 4. Find the meanings of the following from a good dictionary. Infusion. The meaning is a drink made by leaving shrubs, leaves etc. in boiling water. आणि मराठी त्याचा अर्थ आहे अर्क उतरवणे. जसं आपण गरम पाण्यात चहाची पाने टाकून त्याचा अर्क काढतो त्यालाच इन्फ्युजन म्हणतात. रेस्टोरेटिव्ह. मीनिंग एबल टू ब्रिंग बॅक हेल्थ. मराठीत आपण म्हणू शकतो आरोग्यदायी. चहा प्यायल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते. इट रिस्टोर्स अवर एनर्जी. इन्स्क्रिप्शन्स. मीनिंग वर्ड्स कार्व्ड ऑन स्टोन्स. म्हणजेच शिलालेख. जुन्या काळात दगडावर कोरलेल्या लेखांना इन्स्क्रिप्शन्स म्हणतात. रॅडिकल्स. मीनिंग अ ग्रुप ऑफ ॲटम्स बिहेविंग ॲज अ युनिट इन अ नंबर ऑफ कंपाऊंड्स. पाठाच्या संदर्भात फ्री रॅडिकल्स म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारे हानिकारक कण. चहामधील अँटीऑक्सिडंट्स या रॅडिकल्सशी लढतात. कनसॉर्स. मीनिंग a person who is especially competent to pass critical judgments in matters of taste. म्हणजेच तज्ज्ञ किंवा जाणकार जे चहाची चव पारखून त्याचा दर्जा ठरवतात त्यांना टी कनसोर्स म्हणतात. गुड गोईंग संदीप. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन 5. लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू. आपल्याला शेती आणि केमिस्ट्री यांच्याशी संबंधित शब्द पाठातून शोधून लिहायचे आहेत. ए. ॲग्रिकल्चर. The answer is leaves, climate, soil, tropical, seeds, plant, clove, prune. हे सर्व शब्द शेती किंवा वनस्पतींशी संबंधित आहेत जे आपल्या पाठात आले आहेत.
आणि बी केमिस्ट्री. द आन्सर इज रॅडिकल्स, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवर, टेस्ट, केमिकल, फॅट, प्रोटीन्स, अरोमा. आणि हे शब्द रसायनशास्त्राशी संबंधित आहेत. पाठात चहाच्या आरोग्यदायी गुणांबद्दल बोलताना हे शब्द आले होते. Excellent. Next question is about completing the sentences. Question 6. Complete the following sentences with the help of the passage. A. Camellia sinensis is an evergreen plant that grows in. हे आपण असे वाक्य पूर्ण करू शकतो. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. B. The teas we buy are usually classified according to. हे आपण असे पूर्ण करू शकतो. The teas we buy are usually classified according to the size of the leaves. C. In many countries around the world, tea drinking is an. हे आपण असे पूर्ण करू शकतो. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. D. Our body produces chemicals called. हे आपण असे पूर्ण करू शकतो. Our body produces chemicals called free radicals. See, all these sentences are directly from our lesson. That's right. Now for a very interesting activity, a flow chart. Question 7. Prepare a flow chart to show the growth and journey of tea from the plantation to our homes. आता आपल्याला चहा मळ्यापासून म्हणजेच प्लांटेशन पासून आपल्या घरापर्यंत कसा पोहोचतो याचा एक फ्लो चार्ट बनवायचा आहे. Let's trace the journey. It starts from the plantation. Then, leaves are dried. Next, leaves are cured. After that, leaves are processed. Then, they are packed. And finally, they are sold to us. So, this is the complete journey of tea. A perfect flowchart, Swati. Question 8 is again a word finding activity. Question 8. From the passage, find all the words or pairs of words that begin with T. The answer is tea estates, tea growing, tea tasting, tea seeds, tea making, tea ceremony, tea garden, tea leaves, tea lovers, tea shrub, teapot, tea plants, tea kettle, tea club. Wow, look at how many compound words with tea are there in the lesson. Incredible! And now for the last question, which is about grammar. Question 9. Underline the infinitive in the following sentences. मित्रांनो, infinitive म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप, म्हणजेच बेस फॉर्म ऑफ अ वर्ब. कधी कधी त्याच्या आधी टू लागतो, टू इन्फिनिटिव्ह, आणि कधी कधी लागत नाही, म्हणजे बेअर इन्फिनिटिव्ह. लेट्स फाइंड देम. In the sentence, it was funny to read words that stood still. The infinitive is to read. Next, to be or not to be, that is the question. Here, to be is used twice. Now, can I read the book? Here, read is a bare infinitive, without to. And the last one, they could help one another with the homework and talk about it. Here, help and talk are bare infinitives. Great explanation, Swati. तर मुलांनो, आज आपण द स्टोरी ऑफ टी या पाठाचा संपूर्ण इंग्लिश वर्कशॉप पूर्ण केला आहे. आय होप ऑल दी आन्सर्स अँड एक्सप्लेनेशन्स आर क्लिअर टू यू. अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्स फॉर विजिटिंग आवर चॅनल. कीप लर्निंग अँड विल सी यू इन द नेक्स्ट क्लास. गुड बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.